हॅलो फ्रेंड्स, मी विशाखा ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या सेशनमध्ये आपल्याला महाराष्ट्र सेट 2022 साठी अर्थशास्त्र म्हणजे पेपर 2 अर्थशास्त्र विषय युनिट आहे मॅक्रो इकॉनॉमिक्स सूक्ष्म अर्थशास्त्र आणि टॉपिक आहे आपण मागच्या 4 दिवसांमध्ये मॅक्रो इकॉनॉमिक्सचे टॉपिक्स बघितलेले आहेत आणि आज आपण MCQ प्रॅक्टिस करणार आहोत स्पेशली ऑन मॅक्रो इकॉनॉमिक्स युनिट सूक्ष्म अर्थशास्त्र 10 MCQs आहेत जसं की पूर्ण 4 दिवस मॅक्रो इकॉनॉमिक्सच्या थेअरी बघितल्यानंतर MCQs बघणार आहोत. हे MCQs त्याच थेअरीवरती असे नाही आहेत, पूर्ण प्रॅक्टिस आहे मॅक्रो इकॉनॉमिक्सची. सो आजच्या सेशनमध्ये आपण ते टोटल MCQs बघूया, 10 MCQs विथ एक्सप्लेनेशन. ठीक आहे, सेशन स्टार्ट करूया. सेशन स्टार्ट करण्यापूर्वी एक इम्पॉर्टंट सूचना किंवा संधी आहे त्या स्टुडंटसाठी. जे स्टुडंट्स येणारी सेट एक्झाम म्हणजे जी 26 मार्चला होणारी सेट एक्झाम आहे त्या एक्झामला टार्गेट करत आहेत, त्यांच्यासाठी आम्ही एक स्पेशल कोर्स घेऊन आलो पेपर 2 इकॉनॉमिक्ससाठी. आणि या पेपर 2 इकॉनॉमिक्स सोबतच तुम्हाला पेपर 1चं संपूर्ण स्टडी मटेरियल जे आहे ते फ्री ऑफ कॉस्ट मिळणार आहे. कारण या कोर्समध्ये तुम्हाला आम्ही देणार आहोत संपूर्ण अभ्यासक्रमावरील मॉक टेस्ट. ठीक आहे, मॉक टेस्टमध्ये पेपर 2 इकॉनॉमिक्सचे 20 टेस्ट असणार आहे, ज्याच्यामध्ये प्रिव्हियस इयर्सचे टेस्ट सुद्धा असणार आहे जे प्रॅक्टिस होणार आहे तुमची. तसंच पेपर 1चे 50 टेस्ट असणार आहेत, म्हणजेच पूर्णपणे पॅकेज फुल ऑफ पॅकेज तुम्हाला मिळत आहे या फुल कोर्समध्ये, ज्याच्यामध्ये तुम्ही दोन्हीही युनिट म्हणजे दोन्हीही पेपरचा अभ्यास तुम्ही याच्यामध्ये करू शकता. पेपर 2 आणि पेपर 1 संपूर्ण अभ्यासक्रमावरील नोट्स मिळणार आहेत. सगळ्या युनिट्सचे नोट्स तुम्हाला याच्यामध्ये मिळणार आहेत. पेपर 2 चे सगळे युनिट्स, पेपर 1 चे सगळे युनिट्सचे नोट्स, PDF नोट्स तुम्हाला मिळतील, जे तुम्ही तुमच्या एक्झामच्या प्रिपरेशनसाठी खूप हेल्पफुल ठरणार आहे. शिवाय व्हिडिओ लेक्चर्स, काही लेक्चर्स रेकॉर्डेड असतील ते देखील मिळतील आणि काही लेक्चर्स म्हणजे जे आपले रेग्युलर लेक्चर्स असणार आहेत ते लाईव्ह लेक्चर्स देखील तुम्हाला या कोर्समध्ये मिळणार आहेत, ऍक्सेस मिळणार आहे. ठीक आहे, या कोर्सची फीस आहे 10,000 रुपीज. ठीक आहे, सध्या त्याला आम्ही 45% डिस्काउंट प्रोव्हाइड करतो आहोत. डिस्काउंट नंतर त्याची फीस होत आहे 5,500 रुपीज. इकडे दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही मेसेज करून लगेचच कॉन्टॅक्ट करून कोर्सला जॉईन होऊ शकता. ठीक आहे, व्हॉट्सअपमध्ये मेसेज करून लगेच नोंदणी करून अभ्यासाला स्टार्ट करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन नावाचं ॲप डाउनलोड करू शकता. ठीक आहे, न्यू बॅच मंडे पासून स्टार्ट होते आहे, म्हणजे आपल्याकडे 2 दिवस आहेत रजिस्ट्रेशनसाठी. रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्ही लगेचच नवीन बॅचमध्ये सामील होऊ शकता. ठीक आहे, काही लेक्चर्स जे तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट मिळत आहेत आणि काही लेक्चर्स आपले जे ॲपवरती आहेत अवेलेबल, ज्यांनी हा कोर्स परचेस केलेला आहे, सबस्क्राईब केलेला आहे, त्यांच्यासाठी हा पूर्ण डेटा अवेलेबल होईल. ओके, सुरू करूया. तर इथे आपल्याला एक ऑफिशियल ॲप दिसत आहे. आपलं डाउनलोड केल्यानंतर ही स्क्रीन आपल्याला समोर दिसेल ब्लॅक कलरची, ग्लोबल ऑनलाईन ची नावाची. त्यानंतर तुम्हाला ही स्क्रीन दिसल्यावरती इथे स्टोअर नावाचा एक टॅब आहे, त्या टॅबवर क्लिक केल्यानंतर या सगळ्या कोर्सची लिंक किंवा हे सगळे कोर्स तुम्हाला डिस्प्ले होतील आणि त्यातून तुम्हाला जो कोर्स निवडायचा आहे, सिलेक्ट करायचा आहे, तो तुम्ही सिलेक्ट केल्यानंतर पेमेंट करून किंवा फ्री ऑफ कॉस्ट जे नोट्स किंवा लेक्चर्स आहेत ते तुम्ही पाहून परचेस करू शकता संपूर्ण कोर्स. ओके, सिलेक्ट केल्यानंतर तुम्ही तुमच्या कोर्सला जॉईन होऊ शकता. सुरू करूया आजच्या सेशनला. फर्स्ट क्वेश्चन आहे, मार्जिनल युटिलिटी दॅट इज MU कर्व इज ऑलवेज हाव. मार्जिनल युटिलिटी मराठीमध्ये त्याला सीमांत उपयोगिता म्हणतात. हा वक्र नेहमी कसा असतो तर आपण बघितलेला आहे. मार्जिनल युटिलिटीचा कर्व कसा असतो, हा असा असतो. ओके, म्हणजे हा कसा आहे, रायझिंग आहे का, नाही, शेवटी तो कसा आहे, फॉलिंग. मग याचं करेक्ट आन्सर आपल्याला काय असणार आहेत, ऑप्शन्स आहेत रायझिंग, फॉलिंग, पॅरलल टू एक्स एक्सिस, पॅरलल टू वाय एक्सिस. सीमांत उपयोगिता म्हणजे काय हे माहिती आहे ना आपल्याला, तर तो हा वक्र असा असतो आणि इथे आपल्याला उतरता दिसतो आहे, समजलं. हा वक्र असा येणार आहे आपला मार्जिनल युटिलिटीचा. तर त्यामध्ये आपल्याला लगेच जर वक्र आपल्या समोर आला, डोळ्यासमोर आला, तर आपल्याला लगेच करेक्ट आन्सर मिळेल. याचं करेक्ट आन्सर काय असणार आहे मग, फॉलिंग. हा कर्व नेहमी फॉलिंग असतो, पडता असतो, उतरता असतो. ओके, तर सीमांत उपयोगिता म्हणजे काय हे आपण समजून घेऊया. सीमांत उपयोगिता अर्थशास्त्रात ग्राहकाला वस्तू किंवा सेवेचे अतिरिक्त युनिट, ओके, अतिरिक्त युनिट खरेदी केल्याने मिळणारे अतिरिक्त समाधान किंवा लाभ किंवा उपयुक्तता म्हणजे सीमांत उपयोगिता होय. इंग्लिशमध्ये मार्जिनल युटिलिटी इन इकॉनॉमिक्स द ॲडिशनल सॅटिस्फॅक्शन or benefit that a consumer derives from buying or an additional unit of a commodity
अ सर्व्हिस. म्हणजे काय, जर 5 वस्तूंना 500 रुपये लागत असतील, आता 5 वस्तूंना 500 रुपये लागत असतील, पण आणखी एक वस्तू घेतली तर ती फक्त 50 रुपयाला आपल्याला मिळेल किंवा 50 रुपये त्याच्यामध्ये ऍड होत असतील, तर ही सीमांत उपयोगिता आहे. शेवटचा जो आपल्याला मिळालेला वस्तू आहे किंवा युनिट आहे त्याला आपल्याला एक किंमत जी मिळालेली आहे किंवा त्याची उपयोगिता जी आहे ती सीमांत उपयोगिता आहे. 50 ही सीमांत उपयोगिता आहे, कारण शेवटच्या नागाला ती तेवढी लागलेली आहे. ओके, ही सीमांत उपयोगितेची व्याख्या किंवा सीमांत उपयोगिताचा मीनिंग आपण इथे असा सांगू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे सेकंड नंबरचा. युटिलिटी मे बी डिफाईन ॲज. मायक्रो इकॉनॉमिक्स मध्ये आपल्याला बिहेवियर ऑफ कन्झ्युमर बिहेवियर वरती क्वेश्चन जास्त येत असतात आणि त्यामध्ये मग युटिलिटी, मार्जिनल युटिलिटी, टोटल युटिलिटी या सगळ्यांवरचा अभ्यास करायचा असतो. त्यानंतर डिमांड, सप्लाय या सगळ्यांचा अभ्यास करता येतो. त्यामुळे या सेशनमध्ये किंवा या युनिटमध्ये आपल्याला जास्त क्वेश्चन्स हे युटिलिटी, डिमांड, सप्लाय यावरतीच दिसणार आहेत. ओके, तर नेक्स्ट क्वेश्चन आहे सेकंड नंबरचा. युटिलिटी मे बी डिफाईन ॲज. उपयुक्तता म्हणून परिभाषित केली जाऊ शकते किंवा उपयुक्तता खालीलपैकी याला म्हटली जाते. कशाला म्हटली जाते, ऑप्शन्स बघूया. द पॉवर ऑफ कमोडिटी टू सॅटिस्फाय वॉन्ट्स, द युजफुलनेस ऑफ कमोडिटी, द लेवल ऑफ सॅटिस्फॅक्शन गिवन बाय कमोडिटी, अ डिझायर फॉर कमोडिटी. आता एखाद्या वस्तूची इच्छा असणे म्हणजे युटिलिटी आहे का, त्याची उपयोगिता आहे का, नाही, म्हणजे आपला ऑप्शन डी नसणार आहे. वस्तूने दिलेली समाधानाची पातळी, त्यानंतर एखाद्या वस्तूची उपयुक्तता, गरज पूर्ण करण्यासाठीची वस्तूची शक्ती म्हणजे त्याची युटिलिटी आहे. मग आपलं करेक्ट ऑप्शन इथे काय असणार आहे, ऑप्शन ए. इथे का नसणार आहे, फक्त वस्तूची उपयोगिता आहे, उपयुक्तता आहे त्याची, पण त्याचं काही काम नसणार आहे, आपल्याला त्याची गरज नसणार आहे, तर तिच्या उपयुक्तताचा काय उपयोग होणार आहे का, नाही. म्हणून ऑप्शन बी नाही. आणि त्याची समाधानाची पातळी म्हणजे देखील त्याची उपयुक्तता नाही. एखादी वस्तू जास्त समाधान, एखाद्या व्यक्तीला जास्त समाधान देईल तर दुसऱ्या व्यक्तीला तीच वस्तू कमी समाधान देऊ शकते, मग ती त्याची उपयुक्तता ते सांगितली जाऊ शकत नाही. म्हणून आपलं करेक्ट ऑप्शन इथे आहे ए. गरज पूर्ण करण्यासाठी वस्तूची शक्ती किती आहे त्याला त्या वस्तूची युटिलिटी म्हणजे उपयुक्तता असं म्हटलं जातं. उपयोगिता ही अर्थशास्त्रातील एक संज्ञा आहे जी वस्तू किंवा सेवा वापरून मिळवलेल्या एकूण समाधानाचा संदर्भ देते. तर्कसंगत निवडीवर आधारित आर्थिक सिद्धांत सहसा गृहीत धरतात की ग्राहक त्यांची उपयुक्तता वाढवण्याचा प्रयत्न करतील. प्रत्येक ग्राहकागणिक एखाद्या वस्तूची उपयोगिता किंवा उपयुक्तता ही आहे वाढते किंवा कमी होते किंवा जास्त किंवा कमी असते, हे आपण बघितलं. ओके, तर इंग्लिश मध्ये याची काय म्हणतात आपण डेफिनेशन काय म्हणू शकतो, ही डेफिनेशन कशाची आहे तर युटिलिटीची. युटिलिटी इज अ टर्म इन इकॉनॉमिक्स that refers to the total satisfaction received from the consuming a good or service. Okay, economic theories based on rational choice usually assume that consumers will strive to maximize their utility. ही युटिलिटी बद्दल असलेली आपल्याला माहिती इथे मिळालेली आहे. समजलं युटिलिटी म्हणजे काय, एखाद्या वस्तूची उपयोगिता म्हणजे काय समजलं. पुढचा प्रश्न आहे ऑर्डिनल अप्रोच इज बेस्ट ऑन. आपल्याला माहिती आहे उपयोगिता मोजण्याचे किंवा उपयोगितेचे दोन प्रकार पडतात, एक आहे कार्डिनल आणि दुसरा आहे ऑर्डिनल. तर हा क्वेश्चन जो आहे आपल्याला तो ऑर्डिनल वर विचारलेला आहे, सामान्य दृष्टिकोन आधारित आहे. तर ऑर्डिनल अप्रोच कशावर बेस आहे, ऑप्शन्स आहेत लॉ ऑफ मॅक्झिमम सॅटिस्फॅक्शन, जास्तीत जास्त समाधानाचा नियम, किंवा युटिलिटी कॅनॉट बी मेजर्ड इन कार्डिनल नंबर्स, युटिलिटी कुड नॉट बी मेजर्ड इन ऑर्डिनल नंबर्स, युटिलिटी कॅन बी मेजर्ड. जास्तीत जास्त समाधानाचा नियम, उपयुक्तता कार्डिनल नंबर मध्ये मोजली जाऊ शकत नाही किंवा उपयुक्तता क्रमिक संख्यामध्ये मोजली जाऊ शकत नाही, उपयुक्तता मोजली जाऊ शकते. तर हा आपल्याला दिलेला अप्रोच जो आहे, दृष्टिकोन जो आहे तो ऑर्डिनल आहे. म्हणजे करेक्ट आन्सर सुद्धा काय असणार आहे, ऑप्शन बी. काय आहे की हा कार्डिनल नंबर्स मध्ये मोजला जाऊ शकत नाही, म्हणून हा ऑर्डिनल आहे. ओके, तर कार्डिनल युटिलिटी ही अशी उपयुक्तता आहे जिथे उत्पादनाचे सेवन करून मिळणारे समाधान संख्यात्मकरित्या व्यक्त केले जाऊ शकते कार्डिनल मध्ये. ओके, आणि ऑर्डिनल मध्ये काय आहे, जिथे उत्पादनाचे सेवन करून मिळणारे समाधान संख्यात्मकपणे व्यक्त करता येत नाही. तर हे दोन दृष्टिकोन जे मी म्हटलं होतं, कार्डिनल, सेकंड वन ऑर्डिनल. ओके, मग इथे आपल्याला काय सांगितलं की कार्डिनल मध्ये मोजले जाऊ शकते पण ऑर्डिनल मध्ये मोजले जाऊ शकत
नाही. आणि आपल्याला प्रश्न कशावर विचारला होता? ऑर्डिनल वरती. ओके. नेक्स्ट क्वेश्चन आपण बघतोय 4th नंबरचा. ॲडम स्मिथ आपल्याला माहिती आहे, फादर ऑफ इकॉनॉमिक्स, spoke about the famous diamond water paradox to the show that, okay, diamond water paradox ही एक पॅराडॉक्स आहे. पॅराडॉक्स म्हणजे आपल्याला माहिती आहे काय आहे, हा एक विरोधाभास ज्याला आपण म्हणतो ते आहे. आणि तो ॲडम स्मिथ यांनी मांडला होता. कशामध्ये मांडला होता? तर व्हॅल्यू ऑफ थेअरी ऑफ व्हॅल्यू. ओके. तर त्याच्यामध्ये हे डायमंड वॉटर पॅराडॉक्स कशाशी रिलेटेड होता हे आपल्याला सांगायचं आहे. ओके. ऑप्शन्स आहेत, युटिलिटी इज रिलेटेड टू सप्लाय, युटिलिटी कुड बी कॉज ऑफ व्हॅल्यू, युटिलिटी इज रिलेटेड टू प्राइस, युटिलिटी कुड नॉट बी कॉज ऑफ व्हॅल्यू. तर ह्याचा करेक्ट आन्सर जे आहे ते आहे ऑप्शन सी, युटिलिटी इज रिलेटेड टू प्राइस. आता इथे काय सांगितलंय? Paradox of value describes that vast difference seen in the prices of certain essential goods and non-essential goods. Many goods and services that are essential to human life have much lower price in market economy than other goods and services that are not so essential. तर हे आपल्याला एक्सप्लेन केलेलं आहे इंग्लिशमध्ये आणि मराठीमध्ये काय सांगितलेलं आहे त्याआधी मी तुम्हाला एक्सप्लेन करते की हा पॅराडॉक्स काय आहे. ओके. डायमंड आणि वॉटर, डायमंड हा डायमंड अँड वॉटर. ओके. तर ॲडम स्मिथ यांचं म्हणणं आहे की वॉटर आणि डायमंड याच्यामध्ये आपल्याला जगण्यासाठी आवश्यक हा वॉटर आहे आणि डायमंड आवश्यक तेवढा नाहीये. तर त्याच्यामध्ये तरी पण एक्सपेन्सिव्ह काय आहे? डायमंड आहे वॉटरपेक्षा कम्पेअर टू वॉटर. का? तर याच्यावरती लेबर जे आहे, व्हॅल्यू, लेबरची व्हॅल्यू जी आहे ते याच्यावरती जास्त लागलेली आहे. मायनिंग पासून त्याचं क्रिएशन पर्यंत, बाजारात विकण्यापर्यंत याच्यावरती जास्त व्हॅल्यू लागलेली आहे लेबरची. म्हणून डायमंड हा महाग आहे. कम्पेअर मध्ये वॉटर जे आहे ते भरपूर प्रमाणात अवेलेबल आहे. त्यामुळे वॉटरवरती तेवढी जास्त प्राइस किंवा व्हॅल्यू त्याची तेवढी जास्त नाहीये, किंमत त्याची तेवढी जास्त नाहीये. तर हाच त्याचा पॅराडॉक्स आहे. वस्तू भरपूर प्रमाणात उपलब्ध आहे म्हणून त्याची किंमत कशी आहे? कमी आहे. आणि वस्तू जास्त कमी प्रमाणात आहे म्हणून त्याची व्हॅल्यू कशी आहे? जास्त आहे, किंमत जास्त आहे. तर यावरतीच आपल्याला प्रश्न विचारला होता की याच्यामध्ये खालीलपैकी कशावरती हा रिलेटेड आहे, कशाशी रिलेटेड आहे? तर युटिलिटी प्राइसशी रिलेटेड आहे याची डायमंड वॉटर पॅराडॉक्स मध्ये. ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघतो आपण 5th नंबरचा. अ टिपिकल डिमांड कर्व कॅनॉट बी. ठराविक मागणी वक्र असू शकत नाही. कसा असू शकत नाही? आता हा आपला मागणी वक्र आपल्या समोर यायला पाहिजे. कसा आहे? ओके. तर ह्यापैकी कुठलीही स्टेटमेंट याच्याशी रिलेट होत नाही आपल्याला बघायचं आहे. ओके. ऑप्शन्स आहेत, स्ट्रेट लाईन पॅरलल टू वाय ऍक्सिस. कॅन नॉट बी म्हटलेलं आहे. हे आपल्याला प्रश्न नीट वाचायचा आहे. ओके. नाही म्हणजे वाय ऍक्सिसला पॅरल आहे का डिमांड कर्व? नाही. म्हणजे आपलं हे ऑप्शन असू शकतं. स्ट्रेट लाईन पॅरलल टू एक्स ऍक्सिस. इथे एक्स ऍक्सिसला पण स्ट्रेट लाईन नाही म्हणजे हे पण आपलं आन्सर असू शकतं. सी आहे रायझिंग अपवर्ड टू द राईट. ओके. मग जर रायझिंग अपवर्ड राईट असता तर तो असा कर्व असता. बरोबर आहे? असा असता. मग तसा आहे का मागणी वक्र किंवा डिमांड कर्व? नाही. म्हणजे हे सुद्धा आपलं आन्सर असू शकतं कारण इथे आपल्याला कॅनॉट बी म्हटलेलं आहे. मग आपलं ऑप्शन किंवा आपलं करेक्ट आन्सर इथे काय असणार आहे? ऑप्शन डी. ऑल ऑफ द अबो ऑप्शन्स आर करेक्ट फॉर दिस क्वेश्चन. ओके. कॅनॉट बी म्हटलंय म्हणून. इथे आपल्याला डिमांड कर्व दिसतोय. प्राइस आहे वाय ऍक्सिस वर, एक्स ऍक्सिस वर क्वांटिटी आहे. क्वांटिटी ए, क्वांटिटी बी, प्राइस ए, प्राइस बी आणि हा डिमांड कर्व आहे. डिमांड कर्व म्हटल्या आपल्या डोळ्यासमोर हा कर्व नेहमी आला पाहिजे म्हणजे त्याच्यावरती कसाही क्वेश्चन विचारला तरी त्याचं करेक्ट आन्सर आपण देऊ शकतो. नेक्स्ट क्वेश्चन आपण बघतोय 6 नंबरचा. अ फॉल इन द प्राइस ऑफ कमोडिटी लेड्स टू. वस्तूच्या किमतीत घसरण होते म्हणजे नेमकं काय होतं हे आपल्याला सांगायचं आहे. ऑप्शन आहे अ फॉल इन अ डिमांड, अ शिफ्ट इन डिमांड, अ राइज इन कंझ्युमर रिअल इन्कम, अ फॉल इन कंझ्युमर रिअल इन्कम. मराठीमध्ये मागणीमध्ये घट होते की मागणीत बदल होतो, ग्राहकांच्या वास्तविक उत्पन्नात वाढ होते की ग्राहकांच्या वास्तविक उत्पन्नात घट होते. तर वस्तूची प्राइस कमी झाली की काय होतं? त्या वस्तूची जी ओरिजिनल किंमत होती त्यातले काही पैसे ते उरतात. का? त्याची किंमत बदलल्यामुळे. म्हणजे इथे काय होणार आहे की जो
कन्झ्युमर आहे त्याच्या रिअल इन्कम मध्ये वाढ होणार आहे किंवा त्याची जी रिअल इन्कम आहे ते जास्त दिसणार आहे आपल्याला. कशामुळे? कारण प्राइस वस्तूची किंमत जी आहे ती कमी झाल्यामुळे. मग आपल्या इथे करेक्ट आन्सर काय येणार आहे? ऑप्शन सी, ग्राहकांच्या वास्तविक उत्पन्नात वाढ झालेली आपल्याला दिसून येणार आहे. वास्तविक उत्पन्न हे एक आर्थिक उपाय आहे जे महागाईचा लेखाजोखा घेतल्यानंतर खुल्या बाजारात व्यक्तीच्या वास्तविक क्रयशक्तीचा अंदाज देते. हे एखाद्या व्यक्तीच्या उत्पन्नातून प्रति डॉलर आर्थिक चलनवाढीचा दर वजा करते, ज्यामुळे सामान्यतः मूल्य कमी होते आणि खर्च करण्याची शक्ती कमी होते. ओके, म्हणून इथे काय वाढतं? आपलं वास्तविक उत्पन्न जे आहे ते वाढतं. Real income is an economic measure that provides estimation of individuals' actual purchasing power in the open market after accounting for inflation. थोडक्यात काय सांगितलेलं आहे? जी आता समजा एक वस्तू आहे ज्याची किंमत 10 रुपये आहे, पुढे जाऊन त्याची जर किंमत प्राइस कमी झाली, फॉल झाली आणि समजा 8 रुपीज झाली, तर इथे 2 रुपये जे आहे ते कंझ्युमरच्या इन्कम मध्ये वाढ असणार आहे. कारण वस्तू तर आली पण त्याच्यासोबतच इथे पैसे सुद्धा आपले वाचलेले आहेत आणि ते पैसे 2 रुपये इन्कम मध्ये वाढ झालेले आहे. तर हे असं वास्तविक उत्पन्न होतं आणि आपल्या क्वेश्चनचं आन्सर आपल्याला इथे मिळतं की प्राइस फॉल झाल्यामुळे नेमकं काय होतं? तर इन्कम, कंझ्युमरच्या इन्कम मध्ये वाढ होते. नेक्स्ट क्वेश्चन आहे 7 नंबरचा. टोटल युटिलिटी ऑफ कमोडिटी मेजर्ड बाय विच प्राइस ऑफ द कमोडिटी. आता इथे टोटल युटिलिटी, मार्जिनल युटिलिटी हे दोन प्रकार आहेत आपल्याला माहिती आहे. जेव्हा टोटल म्हणजे 1, 2, 3 हे काय आहेत? आपल्या वस्तू आहेत, एकच वस्तू आहेत पण त्याचे नग आहेत आणि त्याच्यामध्ये या सगळ्यांची टोटल युटिलिटी म्हणजे या सगळ्यांची बेरीज जेव्हा करतो तेव्हा तिथे ती टोटल युटिलिटी असते. ओके, आणि प्रत्येक नगापासून मिळणारी वेगळी युटिलिटी, समजा पहिल्या नगापासून 10 मिळाली, दुसऱ्यापासून 8, तिसऱ्यापासून 7 अशी हे जी उपयोगिता आहे प्रत्येक नगाला वेगळी होणारी, तर ती आहे मार्जिनल युटिलिटी. कसली? मार्जिनल म्हणजे सीमांत उपयोगिता. ओके, तर इथे प्रश्न आपल्याला विचारलाय की मेजर्ड बाय विच प्राइस ऑफ द कमोडिटी, कुठल्या कमोडिटीच्या किमतीवरती टोटल युटिलिटी मोजली जाते? वस्तूची एकूण उपयुक्तता त्या वस्तूच्या कोणत्या किमतीवर मोजली जाते? ऑप्शन्स आहेत व्हॅल्यू इन यूज, व्हॅल्यू इन एक्सचेंज, बोथ ए अँड बी, नन ऑफ द अबोव. तर याच्यामध्ये करेक्ट आन्सर काय आहे आपलं? ऑप्शन ए, वापरात असलेले मूल्य. ती वस्तूची वापरात असतानाची व्हॅल्यू काय आहे त्या प्राइस वर टोटल युटिलिटी मोजली जाते. म्हणजे आपलं करेक्ट आन्सर इथे काय आलेलं आहे? ऑप्शन ए. नेक्स्ट क्वेश्चन आहे 8 नंबरचा. गिफ्ट अँड गुड्स आर दोज गुड्स. आता गिफ्ट अँड गुड्स हे कसे गुड्स आहेत किंवा कशा वस्तू आहेत? गिफ्ट अँड वस्तू म्हणजे कुठल्या वस्तू आहेत? ऑप्शन्स आहेत विच आर इन व्हेरी शॉर्ट सप्लाय, ज्यांचा पुरवठा अत्यंत कमी आहे. फॉर विच डिमांड इन्क्रीजेस ॲज प्राइस इन्क्रीज, ज्यासाठी किंमत वाढवली की मागणी वाढते, ते गिफ्ट अँड गुड्स आहेत. की विच हॅव अ हाय इन्कम इलास्टिसिटी ऑफ डिमांड, ज्यात मागणीची उच्च उत्पन्न लवचिकता आहे, ते गिफ्ट अँड गुड्स आहेत का? आणि ऑप्शन डी आहे नन ऑफ द अबोव. त्याचं करेक्ट आन्सर जे आहे ते आहे बी, विच फॉर डिमांड इन्क्रीज ॲज प्राइस इन्क्रीज. म्हणजे जरी वस्तूची एक वस्तू आहे, जीवनावश्यक वस्तू आहे, आता सॉल्ट आपण म्हणू शकतो, सॉल्ट म्हणू शकतो, किंवा इथे गिफ्ट अँड गुड जे आहेत ते कसे आहेत? ज्याची प्राइस वाढली तरी डिमांड तिथे वाढणारच आहे. म्हणजे त्या वस्तूची प्राइस वाढली आहे म्हणून त्याची व्हॅल्यू वाढली आणि म्हणून त्याची डिमांड देखील वाढलेली आहे. ते गुड्स कसे आहेत? गिफ्ट अँड गुड्स आहेत. ओके, आता इथे आपल्याला बघायला मिळतं गिफ्ट अँड गुड हे कमी उत्पन्न असलेले आहेत, लक्झरी नसलेले उत्पादन आहे जे मानक आर्थिक आणि ग्राहक मागणी सिद्धांताला नकार देतं. गिफ्ट अँड मालाची मागणी जेव्हा वाढते तेव्हा वाढते आणि किंमत कमी होते तेव्हा घटते. कसं आहे? जेव्हा साल्ट, आता हे साल्ट म्हणजे मीठ जे आहे जीवनावश्यक वस्तू आहे, त्याची किंमत कितीही वाढली, 10 रुपयाला 1 kg मीठ मिळत असेल आणि पुढे जाऊन ते 50 रुपये जरी झालं, तर मीठ हे जीवनावश्यक वस्तू आहे आणि त्याची किंमत वाढली तरी लोक त्याला खरेदी करणार आहेत. मग हे साल्ट जे आहे ते कशी वस्तू आहे? तर ते गिफ्ट अँड गुड आहे. ओके, गिफ्ट अँड गुड is a low income non luxury product that defines standard economic and consumer demand theory. Demand for gift and goods rise when the price rises and falls when the price falls. Okay, next question आहे 9th नंबरचा. इलास्टिसिटी ऑफ डिमांड इज इक्वल टू द युनिटी while marginal revenue is. आता काय विचारलेलं आहे इथं आपल्याला?
मागणीची लवचिकता एकतासारखी असते किंवा इक्वल असते तर किरकोळ महसूल कसा असतो? ओके, तर ऑप्शन्स आहेत पॉझिटिव्ह असतो, झिरो असतो, इंटरमिडिएट असतो, निगेटिव्ह असतो. त्याचं करेक्ट आन्सर जे आहे ते आहे ऑप्शन बी, झिरो इथे करेक्ट आन्सर आहे. आता कसं ते आपण एक एक करून बघूया. डिमांड आणि इलास्टिसिटी ऑफ डिमांड कशावर ठरते? प्राइस आणि डिमांड वरती. ओके, तर इथे प्राइसच्या बदलानुसार डिमांड कशी बदलते, डिमांड कशी बदलते याच्यावरती आपण इलास्टिसिटी ठरवत असतो. जर प्राइस मध्ये जास्त बदल झाला आणि डिमांड मध्ये त्याचा काही फरक पडला नाही तर तिथे झिरो इलास्टिसिटी असते. ओके, असे हे वेगवेगळे इलास्टिसिटीचे प्रकार आहेत. मागणी लवचिक मागणी ही अशी असते ज्यामध्ये किमतीतील बदलामुळे मागणी केलेल्या प्रमाणातील बदल मोठ्या प्रमाणात असतो किंवा थोड्या प्रमाणात असतो. दुसऱ्या शब्दात किमतीपेक्षा प्रमाण बदलते. जर संख्या 1 असेल तर मागणीची लवचिकता एकात्मक असते. दुसऱ्या शब्दात किमतीप्रमाणेच ते बदलते. ओके, and elastic demand is a one which the change in quantity demand due to the change in price is large. In other words, quantity changes slower than price. If the number is equal to 1, elasticity of demand is unitary. In other words, quantity changes at the same rate as price. ओके, हे आपल्याला सांगतात की लवचिक मागणीची कशी मोजली जाते किंवा कशावरती निर्भर आहे, अवलंबून आहे. किंमत आणि मागणी. ओके, जशी किंमत बदलेल तशी मागणी बदलते आणि त्या बदलावरती कसा फरक आपल्याला दिसून येतो तो मागणीची लवचिकता ठरवतो. मग मागणीची लवचिकता पॉझिटिव्ह आहे, निगेटिव्ह आहे, झिरो आहे की इक्वल आहे ते आपल्याला सांगता येतं. नेक्स्ट क्वेश्चन बघतोय आपण 10th नंबरचा. इफ द डिमांड कर्व इज रेक्टँग्युलर हायपरबोला, इलास्टिसिटी इज. ऑप्शन्स आहेत 1, 0, इन्फायनाइट, लेस दॅन 1. तर इथे करेक्ट आन्सर आपलं काय असणार आहे? ऑप्शन ए, 1. आता हे कसं ते आपण बघूया नेक्स्ट एक्सप्लेनेशन मध्ये. इथे आहे रेक्टँग्युलर हायपरबोला डिमांड कर्व हा आहे. एका साइडला y एक्सिस वर प्राइस आहे, x एक्सिस वर क्वांटिटी आहे. तर काय होतं, p प्राइस जे असताना Q क्वांटिटी आपण खरेदी करतो त्यावेळेस हा रेक्टँग्युलर आपल्याला तयार झालेला दिसतो आणि याची लवचिकता जी आहे ती कशी असणार आहे? इज इक्वल टू 1. मग सेकंड पॉइंट येतो तेव्हा प्राइस कमी होते आणि त्याची क्वांटिटी देखील वाढते. प्राइस कमी झाली, क्वांटिटी वाढली आणि हे रेक्टँग्युलर हायपरबोला आहे कारण हे रेक्टँग्युलर टाइप आहेत. आणि त्याच्यानंतर ह्या ज्या दोन्ही पॉइंटवर आहे तर तिथे लवचिकता जी आहे ती 1 झालेली आहे, म्हणजे ED इज इक्वल टू 1 ही झालेली आहे सगळ्या पॉइंटला. तर या आकृतीला किंवा आपण या स्थितीला रेक्टँग्युलर हायपरबोला असे म्हणतो. समजलं आपल्याला? म्हणून आपल्या मागच्या क्वेश्चन मध्ये, आता 10th क्वेश्चन मध्ये रेक्टँग्युलर हायपरबोला असल्यावर इलास्टिसिटी कशी असते? 1 असते. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. ओके, तर ओके, आजच्या सेशन मध्ये आपण 10 क्वेश्चन बघितले, त्याच्याबद्दल बरोबरच 10 कन्सेप्ट बघितले आपल्या इकॉनॉमिक्स मधल्या, मायक्रो इकॉनॉमिक्स मधल्या. नेक्स्ट सेशन मध्ये देखील आपल्याला या युनिटवरचे काही आणखीन क्वेश्चन्स MCQs प्रॅक्टिस करायचे आहेत जे आपल्याला एक्झाम मध्ये खूप उपयुक्त ठरणार आहे. त्याच्या सेशनसाठी धन्यवाद.